अलिबाग तालुक्यातील कुर्डोस विभागात रेशनिंगच्या माध्यमातून नागरिकांच्या माथी चक्क निकृष्ट दर्जाचा तांदूळ मारला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकाराचा संताप व्यक्त करत आज कुर्डोस विभागातील महिलांनी तांदळाच्या नमुन्यासह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी निकृष्ट तांदळाचा नमुना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवत राजा केणी यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले। रेशनवर येणारा चांगल्या दर्जाचा तांदूळ स्थानिक कर्मचारी व्यापाऱ्यांना परस्पर विकतात। गोदामात तांदळाची अदलाबदली केली जाते आणि त्यानंतर खाण्याच्या लायकीचा नसलेला तांदूळ सर्वसामान्यांच्या माथी मारला जातो, असा गंभीर आरोप करण्यात आला। विशेष म्हणजे यापुढे अशा निकृष्ट दर्जाचा तांदूळ नागरिकांनी स्वीकारू नये अशी आक्रमक भूमिका रसिका केणी यांनी घेतली। त्यामुळे कुर्डूसमधील रेशन तांदळाचा हा प्रकार आता चांगलाच तापण्याची शक्यता आहे। पण जे रेशनिंग दुकानदार आहेत तो गोडावातून माल घेतला गेल्यानंतर तो प्रत्यक्ष त्या रेशनिंग दुकानामध्ये जातोय की नाही ते यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। कारण तो काही दुकानात तो माल पोचत नाही, काही दलालामार्फत तो तांदूळ हा विकला जातो आणि त्या गोरगरीब जनतेला जो चांगला तांदूळ द्यायचा असतो तो चांगला तांदूळ पोचत नाही, मिळत नाही आणि निकृष्ट दर्जाचा जो दलालांकडून जो तांदूळ दिला जातो आणि तो तांदूळ ह्या माझ्या माता बंधू भगिनी ज्या आहेत त्यांना तो वाटप केला जातो। तरी ह्याची कुठेतरी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पूर्ण ह्या महिला मंडळ घेऊन आलेलो आहे आणि तशी आम्ही तक्रार केलेली आहे। जर याच्या पुढे सुद्धा जर चांगला तांदूळ आणि चांगल्या प्रकारे धान्य जर पुरवठा झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या पुरवठा अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काय ह्या पुरवठा शाखेमध्ये किंवा धान्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या विरोधात जनआंदोलन करावं लागेल एवढंच सांगू इच्छितो। जयपूर मतदारसंघातील महिलांची अशी तक्रार होती की 6 महिने त्यांना एकदम निकृष्ट दर्जाचा तांदूळ हा दिला गेला होता। त्यांनी वाट बघितली की या महिन्यात चांगला मिळेल, त्या पुढच्या महिन्यात चांगला मिळेल, पण तरी पण देखील त्यांची तक्रार काय प्रश्न त्यांचा सुटला गेला नाही त्यांना। त्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली। भेटीदरम्यान त्या मला बोलल्या की ताई असा असा तांदूळ आमच्याकडे येतोय, मला येतोय, त्याला काय करता येईल। मग त्यांना घेऊन मी पुरवठा अधिकाऱ्यांकडे आले आणि आज असा अर्ज आम्ही देत आहोत की हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ आहे तो त्यांना न मिळता अल्टरनेटिव्ह की नाही पण 1 महिन्यात तरी चांगला मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदार ऑफिसला आलेलो आहोत। महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।